नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन कॉन्सेप्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ कॉन्सेप्ट लेक्चरमध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे रे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की सपोज एक कंटेनर आहे, ठीक आहे. या कंटेनरमध्ये जर आपण आईस टाकला, आईस ज्याचं टेम्परेचर काहीतरी असणार, लेट्स से याचं टेम्परेचर जे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये कन्सिडर करणार आहे रे, ते -50 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आणि याच्यामधनं जर आपण स्टीम पास केली, स्टीमला जर इथनं पास केलं, ज्याचं टेम्परेचर असणार आहे 150 डिग्री सेल्सिअस, 150 डिग्री सेल्सिअस, जर 150 डिग्री सेल्सिअस असणारी स्टीम जर इथनं आपण पास केली, ओके, तर इथे काय होणार, हीट एक्सचेंज होणार, कारण स्टीमचं टेम्परेचर जास्त आहे, आईसचं टेम्परेचर कमी आहे. तर याच्यामध्ये काय होणार रे, हे जे आईस आहे, आईस मेल्ट होणार, ओके. सो इट विल गेट मेल्टेड इन टू वॉटर, ठीक आहे. आता असं पण होऊ शकते की ह्या वॉटरचं कन्व्हर्जन जे आहे ते स्टीममध्ये होऊ शकते, ओके. सो फायनल कंपोजिशन आईस, वॉटर आणि स्टीमच्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे मिळू शकते. फायनल कंपोजिशन जे आहे ते आईस, वॉटर आणि स्टीमच्या फॉर्ममध्ये इथे मिळू शकते, ओके. तर ते आपल्याला बघायचं आहे की फायनल कंपोजिशन काय असणार आहे, ओके. तर क्वेश्चनची जे स्टेटमेंट आहे, सो इट इज 1 kg आईस आपण कन्सिडर करू ॲट -50 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. सो वी विल कन्सिडर रे 1 kg आईस ॲट -50 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. 1 kg आईस ॲट -50 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. एकदा हे दिसतंय ना, ओके. सो 1 kg आईस ॲट -50 डिग्री सेल्सिअस प्लस it is mixed with 1 kg steam at 150 degree Celsius, ठीक आहे. is mixed with steam at 150 degree Celsius. आता याच्यामध्ये आपल्याला फायनल कंपोजिशन सांगायचं आहे, म्हणजे फायनली हे मिक्स केल्यानंतर, ओके, हीट एक्सचेंज होणार, राईट. सो फायनली वॉटर किती उरणार, स्टीम किती उरणार, आईस किती उरणार, हे आपल्याला सांगायचं आहे रे, ठीक आहे. तर बघा, याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय असते. सर्वात आधी तर आपण रेफरन्स टेम्परेचर इथे कन्सिडर करणार आहे, ठीक आहे. सो विल कन्सिडर रेफरन्स टेम्परेचर. तर रेफरन्स टेम्परेचर मी इथे 100 डिग्री सेल्सिअस वॉटर कन्सिडर करतोय. 100 डिग्री सेल्सिअस वॉटर, असं काही नाही, रेफरन्स तुम्ही काही पण घेऊ शकता. मी इथे कन्सिडर केलंय 100 डिग्री सेल्सिअस वॉटर, ओके. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे जर आपण रेफरन्स कन्सिडर केलाय, सो 1 kg आईस जो -50 डिग्री सेल्सिअसला आहे, याला घेऊन जायचं आहे वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. सिमिलरली 1 kg स्टीम ॲट 150 डिग्री सेल्सिअस आहे, याला पण घेऊन जायचं आहे वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत, ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा, सो इथे बघा, याला जर मी कन्वर्ट केलं 1 kg आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, 1 kg आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. सो हे कन्वर्ट करण्यासाठी हीट किती लागेल रे, दॅट इज लेट्स से इट इज Q1 विच इज इक्वल्स टू ms डेल्टा T, ओके. मास किती आहे 1 kg, राईट. एस म्हणजे काय, स्पेसिफिक हीट, कशाची, आईसची, आणि आईसची स्पेसिफिक हीट असते रे ½ किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. आणि चेंज इन टेम्परेचर बघा किती आहे, 0 मायनस -50, सो इट इज 50 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस कॅन्सल, kg कॅन्सल. तर इथे मला Q1 ची जी व्हॅल्यू आहे बघा, Q1 ची व्हॅल्यू किती मिळते रे, 25 किलो कॅलरी, राईट. Q1 ची व्हॅल्यू इथे आपल्याला किती मिळत आहे, 25 किलो कॅलरी. म्हणजे 25 किलो कॅलरी हीट जर आपण या आईसला दिली, विच इज ॲट -50 डिग्री सेल्सिअस, तर ह्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार रे, आईसमध्येच, फक्त टेम्परेचर काय होणार, 0 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आता आईस 1 kg आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस आहे, परत याला कन्वर्ट करायचं आहे रे, ओके. 1 kg, आता बघा आईसचं कन्व्हर्जन आपल्याला वॉटरमध्ये करायचं आहे, ओके, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर इथे बघा टेम्परेचर चेंज होत नाही आहे. टेम्परेचर जर चेंज होत नसेल तर इथे काय रे, फेस चेंज होते बघा, टेम्परेचर सेम आहे, इथे काय चेंज होतं बघा, फेस. इथे सॉलिड होतं, सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, वॉटरमध्ये. तर इथे जो हीटचा आपण फॉर्म्युला यूज करणार रे, लेट्स से इट इज Q2, ओके. तर इथे कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार, इट इज मास इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन,
बरोबर. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे इट इज यूज टू कन्वर्ट दी आईस किंवा सॉलिड, ओके, सॉलिड टू लिक्विड. तर इथे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपण यूज करणार. सो मास किती आहे रे, 1 kg, आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर आईस असते रे, इट इज 80 किलो कॅलरी पर kg. So kg cancel, so we are getting 80 kilo calorie. So Q2 is what रे, it is 80 किलो कॅलरी. ठीक आहे, हेट आली आपल्याकडे 80 किलो कॅलरी. ठीक आहे, त्यानंतर रेफरन्स पर्यंत पोहोचलो का आपण? नाही, आपला रेफरन्स आहे वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता 1 kg वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलो. सो अगेन 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस हा आपला रेफरन्स आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत जाण्यासाठी हीट किती रिक्वायर्ड आहे तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स से या प्रोसेसमध्ये जी हीट आहे ते Q3 कन्सिडर करू, विच इज इक्वल्स टू MS डेल्टा टी वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल इथे, कारण टेम्परेचर चेंज झालंय, फेज सेम आहे. ओके, सो मास किती आहे रे, 1 kg. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती असते, इट इज 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस, आणि चेंज इन टेम्परेचर किती रे, 100. ओके, सो इथे Q3 ची जे व्हॅल्यू आहे ते किती आली बघा, इट इज 100 किलो कॅलरी. ओके, सो Q3 वी आर गेटिंग एज 100 किलो कॅलरी, Q2 we are getting as 80 किलो कॅलरी, and Q1 we are getting as 25 किलो कॅलरी. ठीक आहे, सो आईस ॲट -50 डिग्री सेल्सिअस याला जर कन्वर्ट करायचं आहे 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअसमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला जे टोटल हीट रिक्वायर्ड आहे, म्हणजे टोटल हीट रिक्वायर्ड दॅट इज Q1 प्लस Q2 प्लस Q3. ओके, इट मीन्स इट इज 25 प्लस 80 प्लस 100. ओके, सो दिस इज वॉट रे, 205. बरोबर, 205 किलो कॅलरी इतकी हीट आपल्याला रिक्वायर्ड आहे. बरोबर, इतकी हीट पाहिजे जर आपल्याला 1 kg आईस ॲट -50 डिग्री सेल्सिअसला कन्वर्ट करायचं आहे 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर बघा आईसला आपण आपला रेफरन्स पॉईंटपर्यंत घेऊन आलोय. ठीक आहे, आता सिमिलरली स्टीमला पण रेफरन्स पॉईंटपर्यंत घेऊन यायचं. ठीक आहे, सो हिअर वी हॅव स्टीम at 150 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 1 kg स्टीम, राईट, 1 kg स्टीम ॲट 150 डिग्री सेल्सिअस. तर स्टीमला आपण पहिले घेऊन येऊ 1 kg स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो इथे काय येणार, लेट्स से दिस इज Q1 विच इज MS डेल्टा टी. बरोबर, फेज तर चेंज होत नाहीये. मास किती आहे, 1 kg. स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम किती असते रे, इट इज ½ किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस, आणि चेंज इन टेम्परेचर बघा 100 - 150. 100 - 150 म्हणजे -50 येणार. ठीक आहे, सो इथे Q1 ची जी व्हॅल्यू आहे बघा, Q1 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते रे, इट इज -25 किलो कॅलरी. ओके, Q1 ची व्हॅल्यू किती मिळते, -25 किलो कॅलरी. याचं मिनिंग काय रे, -25 किलो कॅलरीचं मिनिंग काय, की जर आपण स्टीमला कन्वर्ट करत आहे 150 पासून जर त्याचं टेम्परेचर कमी करत आहे, इट मीन्स हे जे स्टीम आहे ते हीट काय करत आहे, लॉस करत आहे. बरोबर, इट इज लूजिंग दी हीट. तर किती हीट लूज करत आहे बघा, -25 किलो कॅलरी इथे हीट लूज करत आहे. मायनसचं मिनिंग तेच आहे. ओके, त्यानंतर 1 kg स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस, आपल्याला वॉटरपर्यंत जायचं आहे, तर याला कन्वर्ट करावं लागेल. आता बघा फेस चेंज होणार, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये. सो दिस इज 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो इथे फेस चेंज होत आहे, म्हणजे इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. लेट्स से इट इज Q2 मास इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, सो दिस इज मास इज वॉटर आहे, इट इज 1 kg, राईट. आणि बघा वॉटरचं कन्व्हर्जन जर स्टीममध्ये करायचं असेल तर लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किती असते, 540. ओके, स्टीमचं वॉटरमध्ये करायचं आहे तर इथे -540 होणार, राईट. सो दिस इज 540 किलो कॅलरी पर kg. सो वी आर गेटिंग एज दिस इज 540 किलो कॅलरी. ठीक आहे, म्हणजे इथे जे Q2 अमाऊंट ऑफ हीट आपल्याला मिळत आहे रे, सी इथे जे आपल्याला Q2 हीट जे मिळत आहे ते किती, 540 किलो कॅलरी इतकी हीट लूज करत आहे. बघा इतकी हीट लूज करत आहे, हे सुद्धा मायनसमध्येच येणार. ओके, इतकी हीट लूज करत आहे. अंडरस्टूड. ठीक आहे, मायनसचं सिग्निफिकन्स फक्त एवढं आहे की हीट इथे लूज होत आहे. सो ह्या प्रोसेसमध्ये
आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करायचं असेल, हीट किती रिक्वायर्ड आहे? 205 किलो कॅलरी, ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये करायचं असेल तर किती हीट स्टीम जे आहे ती देऊ शकते रे, म्हणजे हीट लॉस किती होणार आहे बघा इथे. हीट लॉस किती होणार आहे? इट इज 25 प्लस 540, बरोबर. सो दिस इज 565 किलो कॅलरी, बरोबर. 565 किलो कॅलरी, म्हणजे इतकी जी हीट आहे बघा, एवढी हीट लॉस करू शकते कोण? स्टीम, ठीक आहे. आता या हीटमधली जितकी हीट हे लॉस करत आहे, ह्या हीटमधली इथे आईसला हीटची रिक्वायरमेंट किती आहे रे? 205 रिक्वायरमेंट आहे, ओके. म्हणजे याच्यामध्ये बघा 565 किलो कॅलरीमधनं 205 जी हीट आहे, ओके, 205 किलो कॅलरी जी हीट आहे ते कोण घेणार आहे? आईस घेणार आहे, कारण ह्या दोघांना मिक्स केलंय आपण, ठीक आहे. सो दिस इज 360, ओके. सो 360 किलो कॅलरी जी हीट आहे रे, ते आणखी आपल्याकडे उरतं इथे, ओके. इट मीन्स जर आपण आईस आणि स्टीमला जर मिक्स केलं, आपण रेफरन्स 100 डिग्री सेल्सिअस वॉटर जर कन्सिडर केलं रे, तर ह्या केसमध्ये मिक्स केल्यानंतर सुद्धा आपल्याकडे 360 किलो कॅलरी जी हीट आहे ते उरत आहे, ठीक आहे. आता हे 360 किलो कॅलरी जी हीट आहे रे, हे कुठे जाणार बघा. आय होप हे तर तुम्हाला क्लिअर असेल, ठीक आहे. सी, हे जी हीट आहे, किती हीट उरली आहे बघा, 360 किलो कॅलरी, ओके. सो आता आपल्याकडे मिक्सचरमध्ये बघा काय, मिक्सचरमध्ये आपल्याकडे काय 1 kg वॉटर, ठीक आहे. इकडनं जेव्हा आलो 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस, इकडनं पण 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स वॉटर आहे. नाव वी हॅव 2 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 2 kg वॉटर आहे 100 डिग्री सेल्सिअसमध्ये, 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, ओके. 2 kg वॉटर आहे. आता हीट किती आहे अवेलेबल आपल्याकडे बघा, आपल्याकडे हीट अवेलेबल आहे 360 किलो कॅलरी, बरोबर. सो हे 360 किलो कॅलरी हीट हे वॉटर गेन करणार आणि वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होणार, ठीक आहे. तर किती मास स्टीममध्ये कन्वर्ट होत आहे वॉटरचं आणि किती मास वॉटरमध्येच राहत आहे हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रे. वी हॅव टू फाइंड आउट द फायनल कंपोजिशन, म्हणजे मास ऑफ वॉटर आणि मास ऑफ स्टीम काय असणार आहे. मास ऑफ आईस तर काही नसेल, ठीक आहे. सो कसं सॉल्व करणार बघा. दिस क्यू इज इक्वल्स टू मास इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. का बरं यूज करताय? कारण आता 100 डिग्री सेल्सिअस वॉटर आहे म्हटल्यावर नेक्स्ट इतकी हीट घेऊन काय बनेल तर त्याचं स्टीमच बनेल. तर हीट किती आहे अवेलेबल आपल्याकडे? 360 किलो कॅलरी हीट आपल्याकडे अवेलेबल आहे. सो हे हीट घेऊन याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? स्टीममध्ये होणार. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किती रे? 540 किलो कॅलरी, ठीक आहे. सो देअरफॉर दिस मास ऑफ स्टीम इज व्हॉट रे? 360 किलो कॅलरी डिवायडेड बाय 540 किलो calorie, okay. So this is nothing but what, mass of steam is what? It is 2/3 kg, okay. This is kilocalorie per kg, yeah? Okay, so this is 2/3 kg. So this is what mass of steam, म्हणजे 2/3 kg आपल्याला स्टीमचं मास मिळत आहे. आणि टोटल आपल्याकडे बघा 2 kg वॉटर होतं. सो मास ऑफ वॉटर जर काढायचं असेल तर पाणी किती होतं आपल्याकडे? 2 kg होतं. 2 - 2/3, 2/3चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? स्टीममध्ये झालं. सो दिस इज वॉट रे? 4/3 kg, ओके. सो 4/3 kg काय असणार आहे रे? मास ऑफ वॉटर. आय होप प्रश्न तुम्हाला समजलाय, ठीक आहे. जे कॉन्सेप्ट होता हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल की जर आपण आईस आणि स्टीमला जर मिक्स केलं आणि तिथनं जर आपल्याला फायनल कंपोजिशन विचारलंय की फाइंड आउट द मास ऑफ स्टीम, मास ऑफ वॉटर, सो हाऊ वी कॅन फाइंड आउट दिस, ठीक आहे. सो ह्या केसमध्ये आपण रेफरन्स बघा काय कन्सिडर केला होता रे? 100 डिग्री सेल्सिअस वॉटर, ठीक आहे. रेफरन्स आपण इथे 50 डिग्री सेल्सिअस वॉटर सुद्धा कन्सिडर करू शकतो. आन्सर आपलं चेंज होणार नाही. रेफरन्स तुम्ही इथे 50 डिग्री सेल्सिअस वॉटर सुद्धा कन्सिडर करू शकता रे. ओके. सो आता इथे जर आपण रेफरन्स चेंज केला रे, ठीक आहे. सपोज इथे जर आपण रेफरन्स 50 डिग्री सेल्सिअस घेतला, ठीक आहे. तर चेक करू आन्सर काय येते. आपला आन्सर तर सेमच आहे ना, तरी चेक करून बघू आपण, ठीक आहे. रेफरन्स जर आपण इथे 50 डिग्री सेल्सिअस वॉटर जर घेतला, कॅल्क्युलेशन तेच असणार आहे, ठीक आहे. फक्त इथे 1 kg स्टीमला आता 50 डिग्री सेल्सिअस वॉटरपर्यंत न्यावं लागेल. आता इथे 1 kg स्टीमला आपण 1 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणलं होतं, ओके. त्या केसमध्ये टोटल हीट किती होते? 565, ठीक आहे.
तर 1 kg वॉटरला आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल कशामध्ये रे, 1 kg वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. टेम्परेचर आणखी कमी जर करायचं असेल तर इथे जे हीट लागणार आहे, राईट, Q3 म्हणू आपण याला. मास किती आहे 1, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1 आणि टेम्परेचर चेंज किती 50. तर अगेन 50 किलो कॅलरी हीट लागेल इथे, बरोबर. 50 किलो कॅलरी हीट लागणार, राईट. सो प्लस 50 जर आपण इथे केला, ओके, सो टोटल हीट किती रे, दिस इज 615 किलो कॅलरी जी हीट आहे ते आता हे जे स्टीम आहे ते देऊ शकते, ठीक आहे. आणि इकडे वॉटरच्या केसमध्ये बघा काय होणार. वॉटरच्या केसमध्ये आता हे बघा 1 kg आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर 1 kg वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलो आहे आपण. टोटल हीट लागली 80 + 25, ठीक आहे. त्यानंतर आता 1 kg वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जायचं आहे, ठीक आहे. तर इथे हीट रिक्वायर्ड किती असणार, Q3 विच इज इक्वल्स टू मास किती आहे 1, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1 रे, आणि चेंज इन टेम्परेचर किती बघा 50. सो इट विल रिक्वायर्ड 50 किलो कॅलरी, बरोबर. 50 किलो कॅलरी हीट रिक्वायर्ड आहे. सो टोटल हीट किती आता इथे लागेल बघा. Qt इज वॉट रे, इट इज 25 + 80 + 50, राईट. सो दिस इज 130 + 25 इज 155 किलो कॅलरी, ठीक आहे. 155 किलो कॅलरी हीट जे आहे ते लागणार आहे आता, ठीक आहे. म्हणजे ह्या केसमध्ये आपण जो रेफरन्स कन्सिडर केला तो 50 डिग्री सेल्सिअस वॉटर कन्सिडर केला. इट मीन्स आईसला -50 डिग्री सेल्सिअसवर जो होता त्याला घेऊन कुठे येणार रे आपण आता, वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. आणि सिमिलरली स्टीमला कुठे घेऊन येणार, इट इज वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत, ठीक आहे. असं जर केलं तर इथे हीट रिक्वायरमेंट किती आहे 155. आता हे 155 किलो कॅलरी जी हीट आहे हे कुठून घेणार, इथनंच घेणार ना. 615 जी इथे हीट आहे तिथनंच हे हीट घेणार, बरोबर. सो याच्यामध्ये जर सपोज टोटल हीट किती देऊ शकते बघा स्टीम, 615 मधनं किती घेणार 155, बरोबर. सो दिस इज 460 किलो कॅलरी हीट तरी पण उरणार नाही इथे, ठीक आहे. 460 किलो कॅलरी हीट उरणार इथे. आता आपल्याकडे जे मिक्सचर आहे ते मिक्सचर काय बघा, आता आपल्याकडे आहे 2 kg वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. 2 kg वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस आहे, ठीक आहे. तर पहिले तर 2 kg वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर बघा, जी रिमेनिंग हीट आहे याच्यामुळे काय होणार, जे टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस, 50चं पहिले तर 100 होणार आहे, ठीक आहे. तर ते 100 होण्यासाठी हीट रिक्वायर्ड किती लागणार ते कसं काढणार. Q इज इक्वल्स टू मास किती आहे आता 2 kg, 2 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर असते 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस, आणि चेंज इन टेम्परेचर किती 50. तर हीट किती लागेल बघा 100 किलो कॅलरी, ठीक आहे. इट मीन्स आपल्याकडे बघा 2 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस होता आता, ठीक आहे. तर इथे आणखी 100 किलो कॅलरी हीट याच्यामधनं घेणार 460 किलो कॅलरीमधनं, म्हणजे इथनं परत 100 किलो कॅलरी सबट्रॅक्ट होणार, किती राहणार आता 360 किलो कॅलरी हीट इथे उरत आहे आता बघा. म्हणजे आता जे मिक्सचर आहे आपल्याकडे ते मिक्सचर काय बघा, 2 kg वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आता याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, आता याचं कन्व्हर्जन स्टीममध्ये होणार, बरोबर. सो इथे आपण सेम तोच फॉर्म्युला यूज करणार, दॅट इज Q इक्वल्स टू मास इंटू लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. किती हीट अवेलेबल आहे सांगा, 360 अवेलेबल आहे, ओके, विच इज इक्वल्स टू, आता हे जे वॉटर आहे हे कशामध्ये कन्वर्ट होणार, स्टीममध्ये कन्वर्ट होणार. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किती 540 किलो कॅलरी पर kg. सो देअरफॉर मास ऑफ स्टीम किती रे, इट इज अगेन 2/3 kg, ओके. तर बघा सेमच आन्सर येते, मास ऑफ स्टीम इज 2/3 kg अँड मास ऑफ वॉटर इज वॉट रे, इट इज 2 - 2/3 दॅट इज 4/3 kg इज मास ऑफ दी वॉटर. तर आय होप तुम्हाला पूर्ण प्रश्न समजला असेल. या केसमध्ये रेफरन्स तुम्ही काही पण घ्या, 0 डिग्री सेल्सिअस वॉटर जरी घेतलं तरी आन्सर चेंज होणार नाही रे, ठीक आहे. तर पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. थँक्यू गाईज.